मोडी फूड मेकरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। मी आजची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। ती आहे घरच्या घरी जिलेबी कशी बनवायची आहे। रेसिपी मी 26 तारखेलाच टाकणार होते, पण थोडी मी आजारी पडल्याने आज टाकत आहे। जिलेबी बनवण्यासाठी सर्वात पहिला आपण पाक करून घेऊया। त्यासाठी मी 2 कप साखर घेतलेली आहे आणि रिकाम्या भांड्यामध्ये मी टाकत आहे। आता रिकाम्या कपामध्ये 1 कप पाणी घेत आहे। 2 कप साखर असल्याने 1 कप पाणी घ्यायला पाहिजे। अशा प्रकारे त्या साखरेमध्ये मी पाणी टाकून घेत आहे। तर मंद आचेवर साखर आणि पाण्याचे मिश्रण एकजीव करत आहे। वेलदोड्याचा फ्लेवर मला खूप आवडतो, त्यामुळे मी 2 वेलदोडे त्यामध्ये टाकत आहे आणि छान असं हलवून घेत आहे। बघा, पाण्याला छान अशी उकळी येत आहे आणि आपला पाकही तयार होत आहे। हा पाक गुलाबजामुन एवढा पातळ आणि लाडू एवढा घट्ट करायचा नाही, तर मीडियम करायचा आहे। ते कसं करायचं तेही मी सांगणार आहे तुम्हाला। बघा, मी केशरी कलर टाकून घेत आहे। आणि असं ढवळून घेत आहे। आपला पाक झालाय का चेक करून घेऊया। बघा, तारही होत नाही आणि जास्त पातळी झालेली नाही, असा परफेक्ट असा आपला पाक तयार झालेला आहे। आपला पाक तयार झालेला आहे आणि जिलेबी तयार करण्यासाठी आपण जिलेबीची पीठ तयार करूया। त्यासाठी मी 1 कप मैदा घेतलेला आहे। आता रिकाम्या भांड्यामध्ये हे 1 कप मैदा मी टाकून घेणार आहे। बघू शकता कशा प्रकारे टाकत आहे। थोडंसं नकळत मी मीठ टाकून घेत आहे। त्यानंतर 1 चमचा तेल टाकून घेत आहे। त्याऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता। आता बघा, मी 1 कप पाणी टाकून घेत आहे। आपली इन्स्टंट जिलेबी असल्याने त्याला आंबटपणा येण्यासाठी मी थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे आणि लिंबू पिळून झाल्यानंतर छान असं सर्व काही मिक्स करून घेणार आहे आणि गुठळ्या जाण्यासाठी मी छान असं त्याला फेटून घेणार आहे। पीठ छान असं फेटून झालेलं आहे आणि मी बाजारमध्ये मिळत असलेला 1 चमचा इनो टाकत आहे। इनो जास्त टाकू नये। इनो जास्त टाकल्याने आपल्या जिलेब्या आहेत ना, त्या तेलामध्ये सुटतात व जिलेबी होत नाहीत। बघा, आपली जिलेबीची पीठ किती छान तयार झालेली आहे। चला आता जिलेबी पाडण्यासाठी एक ट्रिक पाहूया। घरामध्ये अवेलेबल असलेली मी दुधाची पिशवी घेतलेली आहे। पिशवीच्या एका टोकाला मी छोटंसं छिद्र पाडून घेत आहे, जेणेकरून आपल्या जिलेबी छान अशा पडतील। तयार झालेले जिलेबीचे पीठ आता आपण त्या पिशवीमध्ये भरूया। गॅस मंद आचेवर ठेवून मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेलही घालून घेतलेले आहे। हे तेल जास्त प्रमाणात घेतलेले नाही, कमी प्रमाणातच घेतलेले आहे। तुम्हीही तसेच करा। आता आपण छान असं जिलेबी पाडून घेऊया। जिलेबी आपण रोज पाडत नसल्यामुळे प्रॉपर असे गोल येणार नाहीत, तरी आपण गोल पाडण्याचा प्रयत्न करूया। मागची बाजू छान अशी तांबूस झाल्यानंतर आता परतून घेऊया आणि पुढची बाजू छान अशी भाजून घेऊया। तळून तयार झालेली जिलेबी आता मी पाकामध्ये टाकून घेत आहे। हे गरम असतानाच टाकत आहे, जेणेकरून तो पाक आतमध्ये जाईल। जिलेबी पाकामध्ये परतून झाल्यानंतर मी आता ही जिलेबी काढून घेणार आहे। तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडल्यास नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हां, चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। घरच्या घरी कमी वेळेमध्ये होणारी जिलेबी तुम्हीही घरी नक्कीच ट्राय करा। बघा, मी तयार झालेली जिलेबी आता सर्विंग डिशमध्ये घेत आहे। खरंच खूपच छान झाली आहे जिलेबी, अगदी विकत आणल्यासारखे झालेले आहेत। पैसेही वाचलेले आहे आणि वेळही वाचलेला आहे, दोन्ही वाचलेले आहेत। चला आता पुढची रेसिपी घेऊन नक्कीच भेटूया। धन्यवाद।